आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होण्याच्या चर्चेवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूयात। आपल्यासोबत आमदार मनीषा कायंदे आपण त्यांच्याशी बोलणार होतोही। आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होऊ शकते अशी चर्चा आहे। आदित्य ठाकरे तरुण चेहरा आहे, विकासाच्या अनेक कामात त्यांनी सहभाग होता। वाटतं तुम्हाला आदित्य ठाकरे हा एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पदाचा चेहरा असू शकतो? मुळात म्हणजे ही चर्चा कुठून सुरू झाली मला माहिती नाही। आता माझ्याकडे हा विषय आज प्रसार माध्यमांच्या मार्फत येतोय। मुळात म्हणजे मरगळ आलेल्या पक्षाला म्हणजेच उभाटा पक्षाला एक नवसंजीवनी मिळावी म्हणून कदाचित कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी चांगला विषय वाटतोय। परंतु शेवटी माहित आहे की इथे महाविकास आघाडी पण आहे, त्यांना हे चालणार आहे का? मुळातच मनसे त्यांच्यामध्ये जॉईन होईल की नाही महाविकास आघाडीमध्ये, हाही अजून एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। काँग्रेसच्या गटातून जी वेगवेगळे वक्तव्य मनसेबद्दल येत आहेत त्यामुळे तितकं काही ते सोपं नाहीये। पुन्हा मी तेच म्हणेन की मरगळ आलेल्या पक्षाला एक नवीन इंजेक्शन म्हणून चांगलं आहे। चर्चा सुरू का झाली तर तुम्ही म्हणता तशी चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जोरान ममदानी महापौर झाले। तरुण चेहरा, अँटी एस्टॅब्लिशमेंट, सातत्यानं चळवळीत असलेला तो चेहरा आणि सत्तेला आव्हान देऊन, सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊन ते तिकडे निवडून आले। तेच फॉर्मॅट इकडे केलं जाऊ शकतं का, राबवलं जाऊ शकतं का, यावर नाही चर्चा सुरू झाली। बघा, ममदानींचं तुम्ही वक्तव्य ऐकलीत तर एक त्यातलं वाक्य, बाकीचं बरंच काही काही ते बोललेले आहेत, परंतु एक वाक्य महत्वाचं आहे की न्यूयॉर्क इज अ सिटी ऑफ इमिग्रंट्स। मग तुम्हाला परप्रांतीय त्यांचे ते विचार आहे, तुम्हाला ते विचार कुठेतरी इकडे इम्प्लिमेंट करायचे आहे की कोणीतरी बगावत करणारा अँटी एस्टॅब्लिशमेंट चेहरा, तर असं सगळं असेल तर मग एखादा इमिग्रंट म्हणजे इथं परप्रांतीय तुम्हाला महापौर म्हणून चालणार आहे का? महापौर हा मुळात म्हणजे महायुतीचाच असणार आहे, हे स्पष्ट आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।